सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नामे पाप जळे भवाब्दी वितळे, शत्रु कदा नातळे, आले विघ्न टळे महाभय पळे, वागेश्वरी पांगुळे, नामाचा महिमा विधीस नकळे, मोक्षापदी जारुळे, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नामस्मरणाचं फार मोठं महत्त्व आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तिजनांना वेळोवेळी नामस्मरण करण्याचं निरोपण केलेलं आहे। नामस्मरण कीजे, नामस्मरण करा। नामस्मरण केल्याने परमेश्वराला अभिमान येतो। उठता बसता चालता बोलता खाता पिता परमेश्वराचं नामस्मरण करावं, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या भक्तिजनांना सांगितलेलं आहे। एक दोन वेळ तरी आठवण केली पाहिजे। दिवस हा व्यर्थ जाऊ देता कामा नये। कारण नामस्मरणामुळे 10 प्रकारचं सहाय्य होतं। नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध परिहारी, नाम वाजत वाराधरी, नाम पडते आकाशधरी, नाम साह्याते करी, नाम येते विघ्नहारी, नाम प्राप्ती ते करी, इत्यादी 10 प्रकाराने नामस्मरणाचं सहाय्य या जीवाला होतं। अनंत जीवाला सहाय्य झालेलं आहे। नामस्मरण करून अनेक जण उद्धरून गेलेले आहेत। कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि या कलियुगामध्ये सुद्धा। कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनंदन, सनातन या ऋषींनी नामस्मरण केलं, परमेश्वराच्या प्राप्तीला गेले ते। त्रेतायुगामध्ये यदुराजा, अरळक राजा, सहस्रार्जुन राजा, अनंत जीव। द्वापार युगामध्ये पांडव, उद्धव, अर्जुन, अनंत जीवांनी परमेश्वराचं नामस्मरण केलं, ते उद्धरून गेले। आणि ह्या कलियुगामध्ये श्री नागदेवाचार्य, महिमभट्ट, महदाईसा, बाईसा असे अनेक भक्त, कितीतरी भक्त नामस्मरण साधना करून ईश्वराला ते म्हणजे ईश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन झाले, प्राप्तीला गेले। म्हणून नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे। सर्व विधीचा राजा नामस्मरण आहे आणि म्हणून नामस्मरण हे केलं पाहिजे। आता हे नामस्मरण कधी करावं, काय करावं, याला काळा वेळाचं काहीच बंधन नाही। जसं आपण श्वासोश्वास घेतो तसं नामस्मरण पण सदोदित केलं पाहिजे। कारण नामस्मरण करणाऱ्याचा परमेश्वराला अभिमान येतो। नामस्मरण जो सतत करतो ना, अष्टोप्रहर स्मरण ज्या भक्तांचं होतं, त्यांचं झोपेमध्ये सुद्धा स्मरण होतं। एकदा सगळ्या भक्तिजनांना असं वाटलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं जास्त कौतुक का करतात, अर्जुनावरतीच एवढं भगवंताचं प्रेम का, सगळ्यांना वाटलं असं। आणि त्यांनी भगवंताला विचारलं, देवा आम्ही पण तुमचे भक्त आहोत, आम्ही पण तुमची भक्ती करतो, स्मरण करतो, तरी पण तुम्हाला सदोदित अर्जुनच का प्रिय आहे? नेहमी तुम्ही अर्जुनालाच का बरं, त्याचाच गौरव का करता? आम्ही भक्त दिसत नाहीत का तुम्हाला? तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, मी याचं उत्तर तुम्हाला वेळ आल्यावर देईल। आणि मग एकदा भगवान श्रीकृष्ण या सर्वांना म्हणाले, मध्यरात्रीच्या वेळेला आपल्याला एका ठिकाणी जायचंय। आणि मग भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांना घेऊन अर्जुनाच्या महालात पोहोचले। अर्जुनाच्या शयन कक्षावरती अर्जुन झोपलेला होता। मध्यरात्रीची वेळ होती आणि भगवान श्रीकृष्ण हळूच गुपचूप त्या गवाक्षामधून त्यांनी त्याच्या शयन कक्षामध्ये प्रवेश केला
आणि त्याच्या पाठीमागे बाकीचे भक्तिजनही त्या शयन कक्षामध्ये आले. आणि तिथे आले. अर्जुन मंचकावरती झोपलेला होता, परंतु त्या शयन कक्षामध्ये, त्या खोलीमध्ये श्रीकृष्ण 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 असा मंद 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 ध्वनी गुंजत होता. भक्तिजनांना देवाने सांगितलं, पहा म्हणे, शांततेनं ऐका काय आवाज येतोय ते. आणि भक्तिजनांनी ऐकलं तर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रोमारोमामधून भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण होत होतं. अर्जुन गाढ झोपलेला होता, त्या झोपेतही त्याचं नामस्मरण चाललेलं होतं. आणि ते पाहून सगळे भक्तिजन चकित झाले. आणि मग देव म्हणाले, पहा म्हणे, अर्जुन सदोदित माझं नामस्मरण करतो, तो कधीही माझ्या नामस्मरणा वेगळा नाही, आणि म्हणून मला अर्जुन हा प्रिय भक्त आहे. म्हणून मी त्याला कधीही विसंबत नाही आणि त्याचा मी सतत गौरव करत असतो. तर असं हे नामस्मरण जे सदोदित अष्टप्रहर उठता बसता चालता बोलता भक्तांकडून झालं पाहिजे. आणि मग असं हे नामस्मरण वर्षातून एकदा फक्त नवरात्रीमध्येच करावं असं काही आहे का? तर असं काहीही नाही. नामस्मरण सदोदित केलं पाहिजे. परंतु सदोदित नामस्मरणाचा विधी सांगितलेला असताना मग नवरात्रामध्ये आवर्जून हा विधी का केला जातो? तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आणि जास्त अविधी आणि वातावरणामध्ये तमोगुणाच्या लहरी पसरत असतात, सगळीकडे तमोगुण राजस तामस भक्तीचा उद्रेक होतो, सगळीकडून ज्यावेळेस देवता भक्ती मार्गाचा उदो होतो, आणि त्यावेळेस आणि साधकांनी सुद्धा आपल्या परमेश्वराचं एकनिष्ठतेनं स्मरण करायला पाहिजे असतं. कारण तो जर स्मरणाविना राहिला तर त्या देवतेच्या राजस तामस कर्मकांडाचा याच्या मनावर परिणाम होऊन हा सुद्धा विकल्पाला शरण जाण्याचा संभव असतो. आणि म्हणून नवरात्रामध्ये आवर्जून अधिक प्रमाणामध्ये नामस्मरण केलं पाहिजे, अधिक प्रमाणामध्ये देवपूजा प्रसाद वंदन केले पाहिजेत, की त्यामुळे त्या साधकाच्या मनातील ईश्वर भक्ती सत्वगुण हे टिकून राहतं आणि बाहेरून येणाऱ्या राजस तामस लहरींचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही. आणि म्हणून नामस्मरण नवरात्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये आवर्जून केलं पाहिजे असं पूर्वज सांगत होते. आणि म्हणून नवरात्रामध्ये नामस्मरण अधिक प्रमाणामध्ये करण्याची प्रथा आपल्या परमेश्वर भक्तीमध्ये महानुभाव पंथामध्ये रूढ झालेली आहे. आता नामस्मरण कसं करायला पाहिजे? फार ही सोपी प्रक्रिया आहे, फार कठीण पण आहे. मुळामध्ये नामस्मरण करत असताना आपलं मन परमेश्वराच्या नामामध्ये एकाग्र होतंय का नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टीकडे फार बारकाईनं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. कारण नामस्मरण आपण करायला लागलो आणि नामस्मरण करत असताना त्या परमेश्वराचे मूर्ती, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा हे चतुर्विध स्मरण आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. या चतुर्विध नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा हे चतुर्विध स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये घडण्यासाठी आपलं अंतःकरण सत्वगुणाने भरलं पाहिजे. आणि हे अंतःकरण सत्वगुणाने भरण्यासाठी आपण नवरात्रामध्ये त्रिकाळ देवपूजा वंदन आणि प्रसाद वंदन करीत असतो. प्रसाद वंदनामध्ये मनामध्ये सत्वगुण दाटून येतो, अंतःकरण सत्वगुणाने भरून येतं, आणि जिथे सत्वगुण असतो तिथं परमेश्वर येत असतो. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलंच आहे, रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू. राजस तामसता हे बाजूला काढून जर तिथे सत्वगुणाची जर स्थापना केली, सत्वगुण जर वाढवला, तर रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू, त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण येतं. एक साधू होते आणि ते भिक्षाला गेले. आणि भिक्षेला गेल्यानंतर त्या बाईंनी भिक्षा वाढली, त्या घरातल्या माईनी भिक्षा वाढली आणि हात जोडून म्हणाली की माई, बाबा मला काही शास्त्र निरूपण करा, मला ज्ञान निरूपण करा.
त्यावेळेस ते साधू त्या माईला म्हणाले की माई, मी उद्या येतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला शास्त्र निरूपण करतो. असं म्हणून भिक्षा घेऊन ते साधू निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी ते भिक्षा घेण्यासाठी त्या घरी गेले आणि जाताना त्यांनी भिक्षा पात्रात झोळीमध्ये भिक्षा पात्रामध्ये कचरा, केर, माती भरली आणि गेले. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भिक्षाम देही असा शब्द उच्चारला. ती माई वाटच बघत होती बाबांची आणि तिनं धावत पळत खीर बनवून ठेवली होती की बाबा उद्या भिक्षेला येणार आहेत. आणि ती खीर बदाम पिस्ते टाकून सुगंधित अशी ती खीर घेऊन वाढायला आली. आणि वाढणार तर बघते तर काय, त्यांच्या पात्रामध्ये काडी, कचरा, केर, शेणकूट त्या पात्रामध्ये. तिनं लगेच ते खीर बाजूला ठेवली, ते भांडं, आणि बाबाला म्हणाली, बाबा तुमच्या पात्रामध्ये कचरा आहे, आणा ते भांडं, मी धुवून देते. आणि असं म्हणून तिने ते भांडं आतमध्ये नेलं आणि स्वच्छ असं धुतलं, आणून त्या भिक्षा झोळीमध्ये ठेवलं. आणि मग त्या स्वच्छ धुतलेल्या भांड्यामध्ये त्या माईनी खीर ओतली, वाढली, दंडोत केला आणि म्हणाली, बाबा आता ज्ञान निरूपण करा. त्यावेळेस ते साधू म्हणाले, बाई तुम्ही आता भांडं धुतलं आणि त्या स्वच्छ भांड्यामध्ये खीर ओतली, त्याप्रमाणे हे आपलं मन हे भांडं आहे आणि या भांड्यातले रज, तम, विकार हे बाजूला काढले तरच माझं ज्ञान आणि माझं नामस्मरण तुमच्या हृदयामध्ये ओतता येईल मला. आणि म्हणून तुमचं हृदय रजतमापासून निर्मळ करा. रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू. तुमच्या मनामध्ये जर रज, तम, सगळ्या जगातल्या गोष्टी भरलेल्या असतील, प्रपंच भरलेला असेल, विषय विकार भरलेले असतील, तर तिथं परमेश्वराचं ज्ञान किंवा नामस्मरण हे कसं शक्य आहे. म्हणून आजचा उपदेश हा आहे की तुम्ही तुमचं मन रजतमापासून स्वच्छ निर्मळ करा, सत्वगुणी बनवा. हेच तुम्हाला आजचा माझा हा उपदेश आहे. त्या बाईंनी समाधानी होऊन दंडोत केला. बाबा निघून गेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हेच निरूपण आहे की रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू. मनामध्ये राजस तामसता भरलेली आहे आणि मग अशा त्या राजस तामस मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण घडणं शक्य आहे का? फार कठीण आहे. जर आपलं आयुष्य प्रपंचामध्ये, संसारामध्ये, बालपण आपलं खेळण्यात गेलं, तरुणपणामध्ये शिक्षण वगैरे घेतलं, विवाह झाला, त्याच्यानंतर विवाहामध्ये विषयोपभोगामध्ये तरुणपण गेलं, प्रौढपण आलं, प्रौढपण आल्यानंतर मग संसारामध्ये मुलं बाळं मोठे झाले, त्या मुलाबाळांचा संसार, लग्न, विवाह याच्यामध्ये आपला काळ गेला. नंतर आपण प्रौढ झालो आणि नंतर मग पुन्हा आपल्याला प्रतिष्ठा, मान, धन, संपत्ती, राजकीय पद, सामाजिक प्रतिष्ठा याच्यात मोहामध्ये आपण पडलो आणि अशा पद्धतीनं आपली जीवन नौका चाललेली आहे, धावपळ चाललेली आहे. आणि अशाच वेळेमध्ये नामस्मरणाचंही महत्त्व आपल्याला कळालं आहे आणि ह्या संसाराच्या रहाट गाडग्यामधून वेळ काढून आपण नामस्मरणाला बसलो आणि नामस्मरण करायला लागलो, तर मनामध्ये नाम येण्याच्या ऐवजी सगळ्या जगातल्या गोष्टीचाच आपल्या मनामध्ये विचारचक्र फिरायला लागतं. कितीही प्रयत्न केला नामस्मरणामध्ये मन लावण्याचा, मन लागतच नाही, कारण रजतमाने भरलेलं आहे. सगळं संसार चक्र, समाजकारण, राजकारण, धन संपत्ती, पुत्र, मुलं, मुली, संसार, हे सगळं आपल्या मनामध्ये विचारचक्र भरलेलं आहे. आणि जीवनामध्ये आपण आतापर्यंत हे सगळं याच्यामध्येच आपला काळ जात आहे. आणि मग 10 दिवस आपण स्मरणाला बसलं तर ते स्मरण करत असताना नेमकं त्याच वेळेस ह्या सगळ्या जगाचं काहूर, ह्या सगळ्या जगाचा बाजार आपल्या मनामध्ये उभा राहतो आणि आपण स्मरण करायला लागतो. स्मरणाच्या ऐवजी आपलं हे विषयाचं चिंतन सुरुवात होतं. हे नामस्मरण आहे का? हे नामस्मरण नाही. प्रयत्न करूनही मन नामस्मरणामध्ये एकरूप होत नाही. आणि असं हे जे नामस्मरणाला बसलोय कर्मेंद्रियाने, भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये या अशा पद्धतीच्या प्रयत्नाला ढोंग म्हणलेलं आहे, मिथ्याचार म्हणलेला आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की कर्मेंद्रियानी संयम्य य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. हे अर्जुना, आपल्या कर्मेंद्रियांना आपण संयमित केलेले, आवरून धरलेलं आहे. आपण बसलेलं आहे देवपूजेच्या समोर, आसन अंतरलेलं आहे
आणि हातामध्ये माळा घेतलेली आहे, नेत्र मिटलेले आहेत आणि आपण नामस्मरणाला सुरुवात केली, सगळे इंद्रियांना आपण आवरून धरलेलं आहे. कर्मेंद्रियांनी संयम आहे, कर्मेंद्रियांना आवरून धरलेलं आहे, नामस्मरणाच्या मुद्रेमध्ये आपण बसलेलो आहोत. कर्मेंद्रियांनी संयम, य असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. पण मनामध्ये सगळं विषयाचं चिंतन चाललेलं आहे, कारण रजतमाने भरलेल्या मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण येणं शक्यच नाही. आणि मग अशा प्रसंगी काय होतं की य असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढात्मा, विमूढात्मा, विमूढ म्हणजे मूर्ख, मिथ्याचार म्हणजे हे ढोंग आहे, नामस्मरणाचं ढोंग आहे. मग कधी कधी असा विचार येतो की आपण नामस्मरणाला बसलेलो आहे आणि परमेश्वराचं नामस्मरण मनामध्ये येत नाही आणि आपल्या मनामध्ये सगळा जगाचाच बाजार भरतो, तर ते नामस्मरण आहे का? तर त्याला भगवान श्रीकृष्णांनी मिथ्याचार म्हणलेलं आहे, ढोंग म्हणलेलं आहे. म्हणून नामस्मरण करावंच, परंतु नामस्मरण करत असताना परमेश्वराचं नाम आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे आणि सगळ्या जगाचा विसर पडला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी मौन राहायला पाहिजे. हे नामस्मरण करताना मौन व्रत धारण केलं पाहिजे, मौन धारण केलं पाहिजे. आणि हे मौन कसं आहे? हे मौन म्हणजे काय आहे? साधारणपणे हातामध्ये माळा आहे आणि तो गप्प बसलेला आहे, बोलत नाही. आपण बोलायला गेलो तर तो फक्त इशारे करतोय, असं इशारे करतोय आणि आपण म्हणतो काय मौन आहे. हे मौन नाही. मौनाची व्याख्या अशी आहे, मौन म्हणजे जे उठता बसता चालता बोलता कुठलीही अन्य वार्ता न करता परमेश्वराचंच बोलणं, परमेश्वराबद्दलच चिंतन करणं, परमेश्वराबद्दलच चर्चा करणं, परमेश्वराचे भजन म्हणणं, परमेश्वराची आरती म्हणणं, मोठमोठ्याने म्हणणं, हे याला मौन म्हणलेलं आहे. मौन म्हणजे काय? आत बाहेर परमेश्वराचंच गुण गौरव, गुणस्तवन, स्तुती स्तोत्र करणे, याला मौन म्हणावं. हे मौन आहे. अन्य वार्ता करू नये. स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी सांगितले अन्य वार्ता करू नये, कारण अन्य वार्ता हे याच्यामुळे रजतम मनामध्ये येतात आणि परमेश्वराचंच स्मरण, परमेश्वराच्याच लीळा कथन, चिंतन, निरोपण, परमेश्वराबद्दलच मोठमोठ्याने बोलणे, याला मौन म्हणलेलं आहे. कारण एखादा मनुष्य गप्प बसलेला आहे, आपल्याला वाटते मौन आहे, पण त्याच्या मनात सगळ्या जगाचा बाजार भरलेला आहे, सगळ्या जगाचे विचारचक्र चाललेले आहेत. कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलंच आहे. अर्जुनाने विचारलं भगवंताला की हे देवा, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. मन हे चंचल आहे, इतस्ततः धावत राहतं. क्षणात ते मुंबईला जातं, क्षणात दिल्लीला जातं, हे सतत भरकटत राहतं मन. कारण मन हे चंचल आहे. याला कसं आपण आवरून धरावं? तर भगवान श्रीकृष्णाने सांगितले तुम्ही अभ्यास करा, परमेश्वराचं स्तुती, परमेश्वराच्या लीळा, परमेश्वराचं शास्त्रचिंतन याच्यामध्येच तुम्ही स्वतःला गुंतवून घ्या. अन्य वार्ता करू नका. अन्य वार्ता जर करण्याची इच्छा झाली तर त्यापेक्षा तुम्ही झोप घ्या, परंतु अन्य वार्ता करू नका. आणि जो अन्य वार्ता करत नाही, उठता बसता चालता बोलता परमेश्वराचीच चर्चा करतो, परमेश्वराच्या बद्दलच बोलतो, परमेश्वराच्याच लीळा सांगतो, परमेश्वराच्याच लीळा ऐकतो, परमेश्वराचंच भजन गातो, परमेश्वराचीच आरती करतो आणि तेही मोठ्याने करतो, तरी पण ते मौनच आहे. आणि असं मौन धारण करून परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे. कारण ज्यांनी मौन धारण नाही केलं, सगळ्या जगाच्या राजकारण, समाजकारण, व्यवहार, प्रपंच याच्याबद्दलच बोलत राहिला आणि मग वेळेवर हातात गाठी घेऊन बसला, तर त्याला स्मरण साधणार नाही. तर असं हे नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, चतुर्विध स्मरण घडलं पाहिजे. आणि हे स्मरण घडवण्याचा आपण आता या नामस्मरण सोहळ्यामध्ये, नवरात्रामध्ये प्रयत्न करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.